वन नेशन वन इलेक्शन विधेयक सोमवारी लोकसभेत मांडलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडतील। 2 दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयकाला मंजुरी दिली होती। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। शिवाजी, खरं तर हे विधेयक आता मांडलं जाणार आहे, मात्र या विधेयकामुळे नेमकं राजकारणावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो आणि मग त्याचे पडसाद जे आहेत ते संसदेत सुद्धा कसे उमटू शकतात? वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक संसदेमध्ये मांडलं जाईल आणि मांडल्यानंतर या संदर्भामध्ये कशा पद्धतीने याची तरतुदी आहेत त्याच्यावरती अवलंबून असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे विधेयक मांडल्यानंतर जेपीसी कडे पाठवलं जाते का, एक मुद्दा हा असेल। तसं जर पाहिलं तर माजी राष्ट्रपती च्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली होती। रामनाथ कोविंद यांनी या समितीचा अहवाल दिला, तो स्वीकारला, कॅबिनेटने मंजुरी दिली आणि आता विधेयकासाठी संसदेच्या पटलावरती मांडलं जाईल। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा असणार आहे की विरोधकांचे काय आक्षेप आहेत आणि आक्षेपांचं समाधान सरकारच्या वतीनं, सत्ताधाऱ्यांच्या वतीनं काही केलं जात आहे का, त्याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत का, त्यानंतर हे जेपीसी कडे पाठवलं जाईल। विधेयकामधील आक्षेपाचे मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे हे असणार आहे। ज्या राज्यामध्ये समजा महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर 2.5 वर्ष सरकार चाललं आणि सरकार कोसळलं, तर त्यानंतर त्या राज्यामध्ये पुन्हा निवडणुका होणार। त्याच्याही पलीकडे केंद्र आणि राज्यातल्या निवडणुका सोबत घ्यायची तरतूद आहे। आता जर केंद्रातलं सरकार 2.5 वर्ष चाललं, 2027-28 ला समजा हे सरकार कोसळलं, तर पुन्हा ज्या राज्यामध्ये इतर राज्यांच्या निवडणुका आणि केंद्राच्या निवडणुका या सोबत घेण्याची तरतूद आहे। मग सर्व राज्यांच्या निवडणुका सोबत घ्यायच्या का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात। त्यामुळे विश्वासमताच्या ठरावाने एखादं सरकार गडगडलं त्या राज्याचं, तर 2.5 वर्षांनी त्या राज्याची निवडणूक एक वेळेस होईल। मात्र केंद्राचं सरकार 2.5 वर्षात गडगडलं तर पुन्हा निवडणुका, मध्यावधी निवडणुका लागतात आणि मध्यावधी निवडणुका लागल्यानंतर मध्यावधी लावलेली निवडणूक पुन्हा एकदा 2.5 वर्षांनी होणार का सर्व राज्यांसोबत, की सर्व राज्यांची सरकार कोसळली जाणार आणि पूर्ण निवडणुका होणार? तर हे प्रश्न आहेत, कारण संसदेच्या पैशासाठी संसदीय प्रणालीमध्ये लोकांच्या मताच्या सरकारचा जो गळा असतो, आपण म्हणतो की त्याला ते कशा पद्धतीने घोटला जाऊ शकतो, यामुळं याच्या तरतुदी कशा असतील हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। पैशासाठी लोकशाही प्रणालीमध्ये आपण अशा पद्धतीने बदल करू शकत नाहीत। त्यामुळे या संदर्भात काय तरतुदी आहेत याचा अभ्यास विरोधकांना करायचा आहे। त्यामुळे जेपीसी कडे पाठवण्याची शक्यता जी आहे ती अधिक आहे। या संदर्भात एका बड्या पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं असं होतं की याला आम्हाला थेट विरोध नाहीये, मात्र जेव्हा हे विधेयक आमच्या हातात येईल, ड्राफ्ट येईल, त्यावरती आम्ही अभ्यास करू, त्यावरती आम्ही निर्णय ठरवू। कारण हे विधेयक जेव्हा घटनादुरुस्तीचं आहे, घटनादुरुस्तीचं विधेयक असल्यामुळे हे दोन्ही सभागृहाच्या परवानगीनं मंजूर होईल की त्याच्यासाठी 50% अधिक राज्यांची मंजुरी अपेक्षित आहे। त्यामुळे घटनात्मक बाबी आहे, कायद्याचे भाग आहे, त्याचबरोबर राज्यांच्या अधिकारांचा भाग आहे। कारण केंद्राचं सरकार कोसळल्यानंतर 2.5 वर्षानंतर अचानक राज्याच्या सरकारला देखील कोसळावं लागणार आहे। त्यामुळे राज्यांच्या अधिकारांवरती गडांतर येईल। आपल्या देशामध्ये राज्याचा संघ आहे, राज्यांना देशातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही। फेडरल जर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अमेरिकेमध्ये अशा पद्धतीने नाहीये। युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यांचे राज्यांचे अधिकार वेगळे आहेत। मात्र खरं शिवाजी, त्यामुळे आता हे जे वन नेशन वन इलेक्शन विधेयक आहे त्या संदर्भात अनेक प्रश्न हे विरोधकांच्या सुद्धा मनात आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कधी मिळतील, तर ज्यावेळी हे विधेयक मांडलं जाईल तेव्हा आणि त्यानंतर मग अभ्यास करून आक्षेप, हरकती हे नोंदवलं जातील। या सगळ्याकडे तुमचं लक्ष असेलच। आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही माहिती पोहोचवतच राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।